नमस्कार मंडळी, मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत. आज आपण हटके स्टाईल वांग्याचं भरीत बनवणार आहोत, तर रेसिपी स्किप न करता पर्यंत नक्की पहा. यासाठी आपल्याला एकदम मोजकं साहित्य लागणार आहे आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने आपण एकदम चमचमीत वांग्याचं भरीत आज बनवणार आहोत. चला तर मग थोडं वेगळ्या पद्धतीनं वांग्याचं भरीतच पण जरा हटके स्टाईलनं आज आपण बनवत आहोत. त्यासाठी आपल्याला एकदम थोडं साहित्य लागणार आहे. काय लागणार आहे ते आपण मध्यम आकाराचे वांगे, एक छोटासा टोमॅटो स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित एक एक थेंब तेल पूर्ण बाजूने चोळून घेणार आहोत. व्यवस्थित ब्रशच्या मदतीने किंवा तुम्ही हाताने देखील त्याला व्यवस्थित तेल लावून घेऊ शकता. अशा पद्धतीने गॅसवरती एक जाळी मांडून व्यवस्थित वांगे ठेवून द्यायचे आहेत आणि त्यांच्यावरती एक टोमॅटो ठेवून द्यायचा आहे. व्यवस्थित आलटून पालटून सर्व वांगे आणि टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतर वांगे आणि टोमॅटोची सालं काढून घ्यायची, स्वच्छ करून व्यवस्थित मॅश करून घ्यायची आणि त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून व्यवस्थित गॅसवरती एका कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचं. त्यानंतर 1 चमचा सोललेला लसूण बारीक चिरून घ्यायचा आणि तोही छान परतून घ्यायचा. त्यानंतर 1 वाटी चिरलेला कांदा आणि अर्धी वाटी फरसबी जो श्रावण घेवडा असतो तो व्यवस्थित चिरून स्वच्छ करून चिरून घ्यायचा आहे. धुवून घेवडा चिरण्या अगोदर धुवून घ्यायचा आणि व्यवस्थित बारीक छान छान छोटे तुकडे करायचे. अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा आणि श्रावण घेवडा थोडासा शिजू द्यायचा. त्यानंतर आपण टोमॅटो आणि वांग्याची जी वांगे आणि टोमॅटो जे कुस्करलेले आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहे. त्यामध्ये आपण वांगे आणि टोमॅटो मॅश केल्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद हे साहित्य मिक्स केलेलं आहे. व्यवस्थित एकजीव करून नंतर परतायला टाकायचं आहे. कांदा, श्रावण घेवडा, वांगे आणि टोमॅटोचं एकजीव मिश्रण तयार झालं पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. चमच्याने छान मॅश करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं असं एकजीव मिश्रण झाल्यानंतर 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित वाफेवरती शिजू द्यायचं आहे. एकदम चमचमीत असं भरीत आपलं तयार होतं पहा. अशा पद्धतीने वांगे आणि टोमॅटो छान मॅश करायचे आहेत. कांदा आणि फरसबी त्यामध्ये एकजीव झाली पाहिजे. 2 ते 3 मिनटं चमच्याने असं परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये झाकण ठेवायचं आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपी जर पाहिजे असतील तर मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने मिश्रण छान परतत आल्यानंतर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं वाफेवरती फरसबी आणि कांदा छान शिजला पाहिजे आणि आपले जे भाजलेले वांगे टोमॅटो आहेत त्यामध्येही मसाल्याची चव छान उतरते. यामध्ये आपण दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे, फक्त तिखट आणि मीठ आहे. त्यामुळे एकदम लज्जतदार असं वांग्याचं भरीत आपलं तयार होतं. झाकण काढून नंतर व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. कुठलाही पदार्थ बनवत असताना खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा करपट वास येत नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित मिश्रण एकजीव झाल्यानंतर तुम्ही एखादी फरसबी चमच्यावर किती घेऊन हाताने अशी तुटते की नाही हे चेक करू शकता. व्यवस्थित जर फरसबी तुटत नसेल तर 2 ते 3 मिनटं अजून झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित वाफेवरती शिजवून घ्यायची. यामध्ये कुठलंही पाणी टाकायची गरज नसते. फरसबीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे फरसबी वाफेवरती शिजवून घेतल्या जाऊ शकते. अशा पद्धतीने फरसबी शिजली की छान तेल सुटायला लागतं पहा. अशा पद्धतीने चमचमीत भरीत तयार आहे. आता तुम्ही हे फरसबी पोळीसोबत, पुरीसोबत किंवा भाकरीसोबत देखील तुम्ही हे खाऊ शकता. अशा पद्धतीने आपली फरसबीचं भरीत तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.